कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती छान वारं सुटलंय ना. हो ना, ती जागा पण किती छान आहे ना ही. मस्त वाटतं एकदम. दादा आणि पारू असायला अगं मजा आली असते यार. प्रीतम, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना. तुम्ही पुन्हा पुन्हा पारू आणि आदित्य दादांबद्दल बोलताय. हे बघा, आदित्य दादा आणि अनुष्काचं लग्न होणार आहे, माहितीये ना तुम्हाला. हो, हे असं सगळं बोलणं चुकीचं आहे. आणि पारू आपल्या घरात फक्त काम करते. मला मान्य आहे की तुमचं आदित्य दादांचं आणि पारूचं खूप चांगलं पटतं, पण म्हणून असा विचार करणं चुकीचं आहे ना. इथे बघ, मला पटतंय तू काय म्हणतेस ते. पण ना प्रिया, म्हणजे दादा आणि अनुष्का ही जोडी मला इमॅजिनच होत नाही. त्यांचं एक असं पिक्चर माझ्या डोळ्यासमोर कधी येतच नाही. हा, आणि मी जेव्हा हा विचार करतो ना की दादाची बायको कशी असावी, तर मला वाटतं पारू सारखी असावी. आणि दादा पण किती खुश असतो पारू सोबत, किती वेगळा बघतो. आज पण तू ऑब्झर्व केलंस का, जेव्हा आपण म्हटलं की पारू सोबत जाऊया तेव्हा तयार होता तू, पण जेव्हा हा विषय निघाला की अनुष्का सोबत जाऊया तेव्हा त्याला मीटिंग आठवली. हा, प्रीतम, काही नाही, त्याला कळत नाहीये तो काय करतोय, पण मला कळतंय त्याच्या मनात काय सुरू आहे. प्रीतम, तुमचं काहीतरी वेगळंच सुरू असता. असेल आदित्य दादांची खरोखरच काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग. तुला माहितीये हा. आणि काय आजकाल ना तू खूप दादाची बाजू घ्यायला लागली असा. असेल म्हणे एखादी इम्पॉर्टंट मीटिंग. मी पण जातो मीटिंगला, तू एकटीच बस येते. चुप. काय हो, मला सोडून मीटिंगला जायचंय. मीटिंगला जायचं माझ्या नवऱ्याला. जाऊन दाखवा मीटिंग. लोक हे बघतायत. स्टॅच्यू ओव्हर म्हण प्लीज. स्टॅच्यू ओव्हर. काय काय झालंय काय आज. हा, लहान मुलासारखं वागतेस तू, कळतंय का तुला. लहान मुलांसारखं वागते मी. हो, ठीक आहे, बघा आता. लहान आहे ना मी, मग उचला आता मला. हे काय आता नवीन खाली होतं. नाही, मी इथून खाली उतरणार नाही, मला उचला. ओके फाईन. व्हेरी गुड. बस झालं, आता जातो मी. हे घ्या. मगाशी काय म्हणाला होतात. लहान आहे ना मी, मग भरवा मला. लहान मुलांना खाता येत नाही ना, भरवावं लागतं, मग भरवायचं. ओके, भरवतो. ठीक आहे. प्रीतम, एक्सक्यूज मी, तुमचं काही काम आहे का आमच्याकडे. तुझ्याकडे काय काम आहे चिकन्या. काम तर ह्या हिरोईनीकडे आहे. हो मॅडम, आम्हाला पण भरवा ना पाणी. फालतूगिरी करू नका तू. एखाद्या स्त्री बरोबर कसं वागायचं एवढं साधं कळत नाही का तुला. कसं वागायचं तुझ्यासारखं, लैला मुन्नू सारखं. तोंड सांभाळून बोल. तोंड तो सांभाळ. तुझं काय रे. ए, शाना झाला का. प्रीतम, हे सोड, सोड तिला. दादा. काय हवंय तुम्हाला. नवरा जिवंत पाहिजे ना तुला, मग पाणीपुरी खाऊ घाल आम्हाला. प्रिया नाही, त्यांचं काय ऐकू नको प्रिया. मी भरवते, मी भरवते. प्रिया नाही. नको ऐकूच प्रिया. त्याला पण बरं. प्रिया नाही, प्रिया नाही, नको प्लीज. सोड, सोड. आता सोडा ना दादा. ओके, नो वरीज, I'll reach office in a while. Yeah. आदित्य सर, येस पारू, बोल. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं.
बोल. आदित्य सर, मी तुम्हाला अनुष्का मॅडमचं सत्य सांगायला आले खरं, पण ते तुम्हाला सांगू का नको काय बिघडणं झालंय. काय झालं पारू? बोल ना, काय महत्वाचं बोलायचं होतं तुला? सर, मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. मग बोल ना. अनुष्का मॅडम बद्दल बोलायचं आहे. अनुष्काबद्दल? अनुष्काबद्दल काय झालं? अनुष्का परत काय बोलली का? हे बघ, ती तुला त्रास देत असेल ना. नाही, सर, त्रास नाही दिला, त्याबद्दल नाही बोलायचं मला. त्या माझ्यासोबत काय बी वागू दे, ते एकेळ चालेल, पण त्यानं या घरात काहीतरी. सॉरी, बोल. अरे बोल ना, तू काय बोलत होतीस अनुष्काबद्दल? सर, मी तुम्हाला आता जे काय बी सांगणार आहे ते तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. अगं हो. मी सांगितल्यावर तुम्ही लगेच रागावू नका. बर, नाही रागवणार, बोल. मी साखरपुड्याच्या दिवशी अनुष्का मॅडमची माफी मागायला गेले होते. माफी मागायला गेली होतीस का? तेच सांगते आहे मी त्यांची माफी मागायला गेले होते. तेव्हा मी ज्या अनुष्का मॅडमनं बघितलं ना, त्या काहीतरी वेगळंच वाटत होते मला. प्रियाचा फोन? तू का फोन करते? हा, प्रीतमने हिला सांगितलं असणार आहे की या दोघांना बोलून घे. गेलीत नाही दोघं तर मजा करावी ना. जाऊ दे, तू बोल. सर, मी त्यांच्या. आदित्य सर, प्रिया मॅडम सारखं फोन करतायत म्हटल्यावर महत्वाचं असेल, तुम्ही फोन घ्या आधी. हा बोल प्रिया. आदित्य दादा, हॅलो. आदित्य दादा, प्रीतमला इथे गुंडाने पकडले, तर त्याला मारतात. बोल प्रिया, तुम्ही कुठे आहात? मला आत्ता सांगा. मी तुम्हाला लोकेशन पाठवते. सर, काय झालं सर? सर सर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.